मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या निषेधार्थ परभणीत आज सकल मराठा समाजाची बैठक पार पडली आणि या बैठकीत नेमकं काय निर्णय झालं हे आपण जाणून घेऊया। अतिथी हॉटेल या परिसरामध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। पदाधिकारी आणि सामान्य सकल मराठाचे पदाधिकारी उपस्थित, आपण त्याच्याशी जाणून घेऊया। दादा, बैठकीत काय निर्णय झाला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, संतोष देशमुख या सरपंचाचा जो निर्घृण खून करण्यात आलेला आहे हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून काळिमा फासणारं कृत्य झालेलं आहे आणि याचा तीव्र निषेध महाराष्ट्रभर होत असताना परभणीमध्ये देखील या खुनाचा निषेध करण्यासाठी आणि त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळवण्यासाठी आणि त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा मोर्चा शांततेनंच निघणार आहे, नूतन विद्यामंदिरमधून निघणार आहे आणि तो 4 तारखेला निघणार आहे। शनिवार बाजार असल्यामुळे शनिवार बाजाराच्या ऐवजी आम्ही नूतन विद्यामंदिर ठरवलेलं आहे। याच्यामध्ये व्यापारी असतील, सर्व जाती धर्माची मंडळी असतील, सर्व पक्षाचे असतील या आणि सर्व संघटना याच्यामध्ये सामील होणार आहेत आणि आम्ही या निमित्तानं सर्वांना आवाहन करू इच्छितो, ह्या मोर्चा शांततेनेच असणार आहे। कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ करण्याचा कोणीही ह्याच्यामध्ये प्रकार करू नये आणि जे करणारे असतील ते आमचे नसतील। आम्ही तर तो मोर्चा शांतपणानेच काढणार आहोत। कसं स्वरूप असणार आहे मोर्चाचा? मूक मोर्चा असणार। मूक मोर्चा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यासाठी निघणार आहे आणि जे याचा मेन जो आका आहे तो अजून सुद्धा फरार आहे, त्याला सुद्धा अटक करावी आणि धनंजय मुंडेचं मंत्रिपद या शासनाने काढून घ्यावं आणि जे 3 आरोपी अजून फरार आहेत ते सापडले कसे नाही। सर्वसामान्याने जर इथं जर हा गुन्हा केला असता तर इथली गुपित खातं LCB यांनी त्याला कुठून सुद्धा शोधून काढून आणलं असं 2-3 दिवसामध्ये। पण असं जर आज 20 दिवस झाले एकही मारेकरी सापडला नाही, हा कुठेतरी समाजावर होणारा अन्याय आहे। या अन्यायासाठी उद्या आम्ही 4 तारखेला सर्वात परभणी जिल्ह्याचा मोर्चा हा निघणार आहे आणि शांततेच्या मार्गाने निघणार आहे। किती मोर्चामध्ये नागरिक अपेक्षित आहे आणि कसं स्वरूप असणार आहे मोर्चाचं? परभणी जिल्ह्यामध्ये जो मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये असंख्य असे लोक सामील होणार आहेत। प्रत्येक जाती धर्माचे लोक सर्वजण सामील होणार आहेत आणि मोर्चाची संख्या सांगता येऊ शकत नाही, कारण की प्रत्येक गावागावातल्या एखाद्या प्रत्येक छोट्या छोट्या मुलाच्या मनात सुद्धा या हत्येबद्दल खूप राग आलेला आहे, संताप व्यक्त करत आहेत प्रत्येक लोक। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित असणार आहे मोर्चाला? 100% आम्ही सुद्धा त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना या मोर्चाबद्दल निमंत्रण देणार आणि त्यांना सुद्धा या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी बोलवणार आहोत, त्यांच्या मुलींना आणि त्यांच्या भावाला सुद्धा। नूतन मैदान इथून हा मोर्चा सुरुवात होणार आणि त्यापुढे दिशा कशी असणार आहे मोर्चाची? सर्वप्रथम आपलं खूप आभार। आपल्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आवाहन करायचं की सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व मंडळींनी मोर्चाच्या त्या ठिकाणी यायला पाहिजे आणि हा जो मोर्चाचा जो विषय आहे हा एक न्याय मागण्यासाठी आम्ही मोर्चाची तयारी करत आहोत। आणि न्याय मागण्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी ही बीडसारख्या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी ज्या व्यक्तीवर ही घटना घडली ते खूप परिस्थितीने कमजोर असतील किंवा काही दाबदडपमुळे त्यांना काही अडचणी येत असतील, त्यांना कुठेही अडचणी येऊ नये म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे हा समाज उभा आहे। म्हणून आम्ही परभणीमध्ये खूप मोठ्या लाखोंच्या संख्येने या ठिकाणी मोर्चा घेणार आहोत आणि त्या मोर्चाला आमची विनंती असेल, आमचे छत्रपती संभाजी महाराज असतील, त्या परिवाराचे काही त्यांचे नातेवाईक असतील किंवा जे कोणी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी पुढे येतात त्यांनी या ठिकाणी मोर्चाला यावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा आणि इतर कशा मागण्या असणार आहे? आरोपींना जास्तीत जास्त फाशीची शिक्षा आणि ज्या वाल्मिक कराडचं आतापर्यंत नाव आलं नाही त्याच्यात ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी करून त्याला 302 लवकर अटक करून मध्ये टाकण्यात यावी। 302 मध्ये? हो, 302 मध्ये। तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात आता परभणीत ही खरं तर मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 4 जानेवारी रोजी शहरातील नूतन मैदान या परिसरातून सकल मराठा समाजाकडून एकत्रित होऊन या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर या ठिकाणापर्यंत हा मोर्चा असणार आणि त्या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख यांचे बंधू आणि मुलगी या ठिकाणी उपस्थित असणार आहे, मात्र इतर आमंत्रित सदस्य इतरांनाही या ठिकाणी आमंत्रित केल्याचं माहिती या ठिकाणी आयोजकांकडून देण्यात आली आहे। तुर्तास परभणीत सकल मराठा समाजाकडून संतोष देशमुख यांच्या खुनाच्या निषेधार्थ 4 तारखेला मोर्चा काढण्यात येणार असल्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।